एक्झाम्पल नंबर जे काही 7 आहे ते दिलेला आहे. फाइंड व्हेक्टर इन डायरेक्शन ऑफ व्हेक्टर ए इक्वल्स टू I cap minus 2 J cap that has magnitude 7 unit. आपल्याला असा एक व्हेक्टर फाइंड आउट करायचा आहे जो व्हेक्टर ए च्या डायरेक्शननी आहे आणि ज्याची मॅग्निट्यूड 7 आहे. आपल्याला माहित आहे एखादा व्हेक्टर ए दिलेला असत आणि त्याच्या अलॉंगचा व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड के and having same direction as that of vector A जर फाइंड आउट करायचा असेल तर तो व्हेक्टर काय राहतो के इंटू ए कॅप असतो तो व्हेक्टर. तर इथे आपण लिहू शकतो we know that a vector of magnitude 7 in direction of vector A equals to काय राहील. तर आताच सांगितलं जर एखादा व्हेक्टर ए दिलेला असेल आणि त्या व्हेक्टरच्या अलॉंगचा व्हेक्टर फाइंड आउट करायचा असेल ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड के आहे तर तो व्हेक्टर राहतो के ए कॅप. आता इथे जी मॅग्निट्यूड दिली आहे ती 7 दिलेली आहे. मग के च्या प्लेसला आपल्याला काय घ्यावं लागेल 7. तर तो जो व्हेक्टर आहे तो येईल 7 ए कॅप. आता ए कॅप जो आहे तो युनिट व्हेक्टर आहे व्हेक्टर ए च्या अलॉंगचा. तर त्याची जी काही व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू राहते 7 इंटू व्हेक्टर ए अपॉन मॉड व्हेक्टर ए. मग आपल्याला व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 इन द डायरेक्शन ऑफ व्हेक्टर ए फाइंड आउट करणं म्हणजेच कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणं 7 मल्टिप्लाइड बाय व्हेक्टर ए अपॉन मॉड ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आता हा जो काही फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये असणारी व्हेक्टर ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे पण मॉड ऑफ व्हेक्टर ए दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए आपल्याला नोन नाही. तर सुरुवातीला मॉड व्हेक्टर ए ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. Here vector A equals to vector A ची व्हॅल्यू दिली आहे I cap minus 2 J cap. मग मॉड व्हेक्टर A equals to राहील. आता जी काही मॅग्निट्यूड आहे एखादा व्हेक्टरचा त्याची मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ती मॅग्निट्यूड या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतो. तर स्क्वेअर रूट मध्ये काय घ्यावा लागतो ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आहे त्याचे जे आय जे आणि के चे जे कोएफिशियंट असतात त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन या स्क्वेअर रूटच्या इनसाइडला करावं लागते. जसं आय कॅप याचा कोएफिशियंट 1 आहे इथे येईल 1 स्क्वेअर प्लस जे कॅपचा कोएफिशियंट -2 आहे इथे राहील -2 स्क्वेअर प्लस के कॅपचा कोएफिशियंट इथे के कॅप जो आहे तो प्रेझेंटच नाहीये तर त्याचा कोएफिशियंट 0 राहील तर इथे येईल 0 स्क्वेअर. मॉड व्हेक्टर ए इक्वल्स टू राहील स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर 1 येईल -2 स्क्वेअर निगेटिव्ह टर्मचा जो काही स्क्वेअर आहे तो पॉझिटिव्ह राहतो तर इथे +4 येऊन जाईल. तर इक्वल्स टू मध्ये ही व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट ऑफ 5. बस आता हा जो काही आपला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हेक्टर ए आणि त्यानंतर मॉड व्हेक्टर ए ची व्हॅल्यू पुट अप करायची आहे. आपल्याला जे काही रिक्वायर होतं ते फायनल आन्सर इथे मिळून जाईल. देअरफॉर व्हेक्टर of magnitude 7 in direction of vector A equals to राहील 7 multiplied by vector A upon mod vector A equals to येईल 7. vector A ची व्हॅल्यू ही इथे पुटअप करू I cap -2 J cap अपॉन मध्ये राहील इथे √5. तर याला आपण असंही लिहू शकतो 7 upon √5 इंटू I cap -2 J cap. हे एक्झाम्पल इथे कंप्लीट होईल. एक्झाम्पल नंबर 8 मध्ये आपल्याला कोऑर्डिनेट जे आहे पॉइंटचे फाइंड आउट करायचे आहे. आता तो जो पॉइंट आहे 3 डायमेन्शन सिस्टीम मधला पॉइंट दिलेला आहे. इथे आपण 3 डायमेन्शन सिस्टीम मधल्या 3 एक्सेस ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे एक्स वाय झेड. आता इथे ही जी काही डायग्राम आहे या डायग्राम मध्ये आपल्याला जे दिसून राहिले एक्सेस त्यांचे ते जे पार्ट आहेत ते सगळे पॉझिटिव्ह घ्यायचे आणि जो पार्ट इथे आपल्याला दिसत नाही आहे तो काय घ्यायचा निगेटिव्ह. जसं एक्स
एक्स ऍक्सिसचा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजेच एक्स डॅश म्हणू आपण, ओ एक्स डॅश, तो पार्ट जो आहे तो बॅक साईडला आहे, तर तो काय घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. तसंच वाय एक्सिसचा पार्ट होईल, ओवाय जो पार्ट आहे त्याच्या बॅक साईडला जो पार्ट असेल वाय एक्सिसचा तो काय राहील, निगेटिव्ह राहील. झेड एक्सिसचा जो काही बिलोचा पार्ट असेल तो पार्ट काय राहणार आहे, निगेटिव्ह. आणि इथे जे काही आपल्याला दिसत आहे ते सगळे कोऑर्डिनेट काय असेल, पॉझिटिव्ह राहील. जसं आपण नंबर लाईन पाहिलेली आहे, नंबर लाईन मध्ये सिंपल नंबर लाईन जर घेतो म्हटलं तर मिडल मध्ये ओरिजिन राहतात आणि या साईडला सगळे कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस वरती जर म्हटलं तर पॉझिटिव्ह राहतात आणि जी काही लेफ्ट हँड साईड आहे त्या लेफ्ट हँड साईडला कोऑर्डिनेट काय असतात, निगेटिव्ह असतात. मग आता अशाच येणे आपल्याला इथे कोऑर्डिनेट जे आहे ते फाइंड आउट करायचे आहे. आता हे जे काही कोऑर्डिनेट आहे, फर्स्ट पॉइंटचे कोऑर्डिनेट काढू. फर्स्ट पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करत असताना तो पॉइंट जो आहे तो लोकेटेड झालेला आहे 3 युनिट बिहाइंड वाय झेड प्लेन. आता इथे वाय झेड प्लेन पाहून घ्या, हा आपला वाय झेड प्लेन आहे. या प्लेनच्या बिहाइंडला, या प्लेनच्या बिहाइंडला म्हणजे हा जो वाय झेड प्लेन आहे याच्या मागे तो जो पॉइंट आहे किती युनिट डिस्टन्स वरती आहे, 3 युनिट डिस्टन्स वरती. आपल्याला एक माहित आहे वाय झेड प्लेनच्या मागे कोणती एक्सिस राहणार आहे, तर एक्स एक्सिस राहणार आहे. तर त्या पॉइंटचा एक्स जो कोऑर्डिनेट आहे तो निगेटिव्ह, तो काय राहील, निगेटिव्ह 3 असेल. तर हे जे काही दिलेलं फर्स्ट स्टेटमेंट आहे त्यावरून आपण म्हणू शकतो त्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे एक्स इक्वल्स टू -3. का -3 घेतलं, तर जो वाय झेड प्लेन आहे त्याच्या तो मागे आहे. म्हणजेच इथे जर समोर जर म्हटलं असतं तर मग आपण एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो पॉझिटिव्ह 3 घेतला असता. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे 4 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन. आता एक्झेड प्लेन घेऊ, हा एक्झेड प्लेन आहे. हा जो एक्झेड प्लेन आहे याच्या राईटला, आता याच्या राईटला म्हटलं तर ही जी काही वाय एक्सिस दिसून राहिली ती वाय एक्सिस होईल, त्या वाय एक्सिसचा पार्ट होईल. म्हणजेच वाय कोऑर्डिनेट जो आहे तो काय घ्यावा लागेल, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. तर 4 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन म्हणजेच वाय कोऑर्डिनेट जो आहे तो काय राहील, पॉझिटिव्ह 4 असेल. नेक्स्ट 5 युनिट अबव एक्स वाय प्लेन. आता हा जो आहे हा खालचा एक्स वाय प्लेन आहे, याच्या अबवला म्हणजेच झेड कोऑर्डिनेट जो आहे तो अबवला आहे, म्हणजेच ओ झेड एक्सिस वरती आहे असं आपण म्हणू. आणि इथे जो काही कोऑर्डिनेट असेल तो कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. तर त्या पॉइंटचा जो झेड कोऑर्डिनेट आहे तो राहील पॉझिटिव्ह 5, पॉझिटिव्ह 5 असेल. मग अशा प्रकारे तो जो दिलेला पॉइंट आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड इक्वल्स टू राहील -3, 4, 5. आता त्यानंतरचं सेकंड एक्झाम्पल जे आहे त्या सेकंड एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलेला आहे जो पॉइंट आहे तो लोकेटेड आहे इन वाय झेड प्लेन. आपल्याला एक माहित आहे 3 डायमेन्शन सिस्टीमच्या आधी आपण 2 डायमेन्शन सिस्टीम मध्ये कुठल्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे ते पाहत होतो. आता जेव्हा आपण इथे म्हणत होतो की जो काही पॉइंट आहे तो एक्स एक्सिस वरती आहे, एखादा पॉइंट एक्स एक्सिस वरती आहे तर त्याचा आपण वाय कोऑर्डिनेट 0 घेत होतो. मग इथे जो काही पॉइंट असेल तो सी पॉइंट आहे म्हणून त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय राहत होते, 2,0 राहत होते. त्यानंतर पॉइंट जो आहे तो जर आपण वाय एक्सिस वरती आहे जर म्हटलं तर त्या पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट 0 राहत होता, एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 0 राहत होता. इन सेम वेनी हा जो पॉइंट आहे तो कुठे आहे, तो पॉइंट वाय झेड प्लेन मध्ये आहे. तो पॉइंट टोटली लोकेटेड झालेला आहे वाय झेड प्लेन मध्ये. म्हणजेच त्याचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो काय असेल, इथे 0 असेल. एक्स इक्वल्स टू काय राहील, 0 राहील. आता वाय कोऑर्डिनेट जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. 1 युनिट टू द राईट ऑफ एक्झेड प्लेन. तो जो पॉइंट आहे जो वाय झेड प्लेन मध्ये आहे तो 1 युनिट राईट ऑफ एक्झेड प्लेन आहे. आता एक्झेड प्लेन जर घेतला तर हा झाला आपला एक्झेड प्लेन. तर या प्लेनच्या राईटला,
या प्लेनच्या राईटला, म्हणजे ही जी काही साईड आहे ही आपण ऑब्झर्व करू शकून राहिलो या डायग्राम मध्ये. म्हणजे जो वाय कोऑर्डिनेट आहे तो काय असेल, त्याचा पॉझिटिव्ह असेल, तर पॉझिटिव्ह 1 राहील. आता फायनली राहिलेला जो आहे तो झेड कोऑर्डिनेट असेल 6 युनिट अबव एक्स वाय प्लेन. तर हा जो काही एक्स वाय प्लेन आहे या एक्स वाय प्लेनच्या अबवला, या एक्स वाय प्लेनच्या अबवला मीन्स पॉझिटिव्ह झेड डायरेक्शनला जो काही कोऑर्डिनेट असेल तो किती दिलेला आहे त्यांनी, तर 6 युनिट दिलेला आहे. म्हणजे झेड कोऑर्डिनेट जो आहे तो पॉझिटिव्ह 6 असेल. मग अशा प्रकारे तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट राहतील एक्स वाय झेड इक्वल्स टू 0 1 6 0 1 6. क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो दिलेला आहे इफ वेक्टर ए बी इक्वल्स टू 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप अँड इनिशियल पॉइंट ए इक्वल्स टू 1 5 0 फाइंड द टर्मिनल पॉइंट बी. आपल्याला इथे वेक्टर ए बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. वेक्टर ए बी इक्वल्स टू दिलेला आहे 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप आणि ए जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे 1 5 0. बी पॉइंट जो आहे टर्मिनल त्याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आपल्याला एक माहित आहे जर पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले असेल तर त्यावरून त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण फाइंड आउट करू शकतो. कन्सिडर करा वेक्टर ए वेक्टर बी. लेट वेक्टर ए अँड वेक्टर बी आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट ए अँड बी. ए अँड बी या पॉइंटचे पोझिशन वेक्टर ए अँड वेक्टर बी आपण कन्सिडर केले. तर वेक्टर ए ची जी व्हॅल्यू आहे ती काय राहील, वेक्टर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ए या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहे त्यांना आय कॅप जे कॅप के कॅप कनेक्ट करावं लागेल. तर इथे ए जो पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर येईल 1 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 0 के कॅप येईल. आता जो काही वेक्टर बी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही. बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले असते तर त्यावरून वेक्टर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली असती. ती काही दिलेली नाही, ती आपल्याला फाइंड आउट करायची. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. वी हॅव वेक्टर ए बी इक्वल्स टू, आता जर वेक्टर ए बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करत होतो, ए अँड बी 2 पॉइंटचे जर पोझिशन वेक्टर आपल्याला नोन असतील तर बी या पॉइंटच्या पोझिशन वेक्टर मधून मीन्स टर्मिनल पॉइंटच्या पोझिशन वेक्टर मधून इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण मायनस करतो. इथे राहील वेक्टर बी मायनस वेक्टर ए. तर फाइंड आउट करायची आहे वेक्टर बी ची व्हॅल्यू. वेक्टर ए ला या साइडने शिफ्ट करू शकतो. वेक्टर बी इक्वल्स टू राहील वेक्टर ए बी प्लस वेक्टर ए इक्वल्स टू वेक्टर ए बी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप आणि वेक्टर ए जो आहे त्याची व्हॅल्यू आताच आपण फाइंड आउट केली. ए पॉइंटच्या कोऑर्डिनेट वरून 1 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 0 के कॅप. तर इक्वल्स टू या 2 वेक्टरची जी ऍडिशन येईल ती वेक्टर बी ची व्हॅल्यू असेल. तर ऍडिशन करत असताना बरोबर आय कॅपच्या कोएफिशियंटची ऍडिशन करा, त्यानंतर जे कॅपच्या कोएफिशियंटची आणि के कॅपच्या कोएफिशियंटची. इथे आय कॅपचा कोएफिशियंट 2 आहे, इथे 1 आहे. 2 प्लस 1 इंटू आय कॅप येईल प्लस जे कॅपचा कोएफिशियंट मायनस 4 आहे, इथला जे कॅपचा कोएफिशियंट 5 आहे तर इंटू जे कॅप होईल. त्यानंतर के कॅपचा कोएफिशियंट 7 येत आहे. के कॅपचा कोएफिशियंट 7 प्लस इकडला 0 राहील इंटू के कॅप इक्वल्स टू येईल 2 प्लस 1 3 आय कॅप. त्यानंतर मायनस 4 प्लस 5 सबट्रॅक्शन होईल आणि प्लस 1 आन्सर येईल 1 जे कॅप प्लस 7 के कॅप. तर ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ती बी या पॉइंटचा पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू मिळाली. मग या बी या पॉइंटच्या पोझिशन वेक्टर वरून आपण जो आहे तो बी पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू शकतो. जसं ए या पॉइंटच्या कोऑर्डिनेट वरून त्याचा पोझिशन वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी त्याच्या कोऑर्डिनेटला आय कॅप जे कॅप के कॅप कनेक्ट केले होते. आता इथले बी पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी आय कॅप जे कॅप के कॅपला आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. तर
बी पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळतील. Therefore, coordinate of point B, coordinate of point B equals to काय राहणार आहे, तर बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट इक्वल टू राहील आय कॅपला रिमूव्ह करा 3, 1, 7. तर हे जे आहे ते बी या पॉइंटचे काय असतील, कोऑर्डिनेट असतील.